पाहुयात पुढची बातमी। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील चांदणी नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामुळे नदीच्या मांडेगाव पुलावरील वाहतूक गेल्या 4 दिवसांपासून ठप्प आहे। जिल्ह्यातील 11 पैकी 6 तालुक्यात अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीमुळे बार्शी तालुक्यात तब्बल 47,451 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। तर संपूर्ण परिस्थितीचा बार्शी तालुक्यातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। बार्शी तालुक्यामध्ये देखील परिस्थिती काहीशी वेगळी नाही। आपण सध्या बार्शी तालुक्यातील मांडेगाव जे आहे त्या ठिकाणाहून चांदणी नदी वाहते। त्याचा जो जुना पूल आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास गेल्या 4 दिवसांपासून या ठिकाणची परिस्थिती ही अशाच पद्धतीची आहे आणि यामुळे जवळपास 8 ते 10 गावांचा संपर्क देखील तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजे गावकरी देखील आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल, केव्हापासून ही परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीचा पाऊस झालेला आहे? आज 4 दिवस झालं ह्या चांदणी नदीच्या पुलावर पाणी आहे, त्यामुळं जवळजवळ 5 ते 6 गावाचा तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे। आणि ह्या पावसामुळं कांदा, सोयाबीन, उडीद या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तरी सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला मदत द्यावी। काय नेमकी शेतीची अवस्था आहे? पाण्याची पातळी कशा पद्धतीने? फार बिकट झाली आहे। पाणी रात्री 3 वाजता आलेलं जास्त उंचीवर होतं, आता कमी झालंय पाणी, फुल पाणी होतं। या अगोदर कधी झालं होतं असं? हे 15 वर्षाखाली। कॅमेरामॅन नागेश राशिंकरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, बार्शी, सोलापूर।